अनेक वेळा पॅरेंट्स मुलांना घेऊन क्लिनिकमध्ये येतात ही कंप्लेंट घेऊन की मुलांच्या मानेवर आर्मपिट्समध्ये किंवा ग्रॉइन रिजनमध्ये खूप मळ जमलाय. मुलं अंघोळ करताना व्यवस्थित अंग घासतच नाहीत आणि त्याच्यामुळेच इथे काळपटपणा आला असेल असं त्यांचं म्हणणं असतं. कुठल्याही प्रकारे घासून निघणारा मळ नाहीये, तर यालाच आपण म्हणतो अकॅन्थोसिस नायग्रिकन्स. याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच इन्शुलिन रेझिस्टन्स. हे कॉमनली ओबेज आणि प्री डायबेटिक पेशंट्समध्ये बघायला मिळते. हे पॅचेस डार्क आणि वेल्वेटी असतात, जे की खास करून मानेवरती, आर्मपिट्समध्ये, ग्रॉइन रिजनमध्ये दिसून येतात. आजकालची वाढती सिडेंटरी लाईफस्टाईल, टीव्ही, मोबाईल यांचा वाढता वापर, जंक फूडचं वाढतं प्रमाण यामुळेच मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. काही वेळा पीसीओएस सारख्या हॉर्मोनल कंडिशनमध्ये देखील इन्सुलिन रेझिस्टन्स होऊ शकतो आणि यामुळे देखील अकॅन्थोसिस नायग्रिकन्स सारखी कंडिशन दिसून येते. आता याचे उपाय काय आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजेच लाईफस्टाईल चेंज करणं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच मुलांचं वेट हे नियंत्रित ठेवणं. यामुळेच इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होण्यासाठी मदत होईल. नियमित फिजिकल ऍक्टिव्हिटीज लाईक योगा अँड एक्सरसाइज यामुळेच मुलांमध्ये इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी मदत होईल. यासोबतच स्किन रिपेअर करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकेटेड क्रीम देखील दिली जाऊ शकते.